हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 30 एप्रिल वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो। आपल्या हिंदू धर्मात या सणाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं। अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असा या शब्दाचा अर्थ होतो। तर या दिवशी आपण जे काही करतो ते आपल्याकडे शाश्वत राहत असतं आणि ते कधीही संपुष्टात येत नाही। अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं हे शुभ मानलं जातं। असं म्हणतात की या दिवशी सोनं खरेदी केल्यामुळे संपूर्ण वर्ष सुखमय जातं। तसेच संपूर्ण वर्ष सोनं खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात धनसंपत्ती सुख समृद्धी येत असते। अक्षय तृतीयाचा दिवस हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी कुठलीही वस्तू खरेदी करण्यासाठी वेगळा असा मुहूर्त पाहिला जात नाही। ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला अनेक शुभ योग निर्माण होतात आणि या दिवशी शुभ ग्रह जे आहेत तर ते शुभ स्थितीत असतात। त्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। उद्या अक्षय तृतीयेला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू। त्यामुळे शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे। दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी स्वरूप तुळशीची पूजाही केली जाते, कारण तुळशीला माता लक्ष्मी असं म्हटलं जातं। तुळशीचं धार्मिक महत्त्व हे खूप मोठं आहे। आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे ही तुळस। तर ज्या घरामध्ये तुळस असेल त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येत असते आणि त्यामुळे या दिवशी अनेक जण सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षा तुळशीच्या रोपाची सुद्धा खरेदी करत असतात आणि तुळस ही आपल्या घरामध्ये लावत असतात। त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकण्यासोबतच आपल्या घरातील दरिद्रता आणि गरिबी ही सुद्धा दूर होते। तुळशीला सर्व वनस्पतींमध्ये सर्वात पवित्र मानलं जातं, तर ती स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील एक उंबरठा बिंदू मानली जाते आणि अक्षय तृतीयेला तुळशीची पूजा केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते आणि घरामध्ये सुख समृद्धी ही सुद्धा टिकून राहते। तसेच घरातील वास्तुदोष पितृदोष हा सुद्धा दूर होतो आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येत नाही। अक्षय तृतीयेचा शुभ दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून हा उपाय सुद्धा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे। तसेच या उपायाने आपल्या कुटुंबाची प्रगती सुद्धा होत असते। जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करत आहे पण कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तुम्हाला सतत इतर लोकांकडून पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल, तर घरामध्ये वादविवाद क्लेश भांडणं होत असतील, आजारपण असेल, आपल्या कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल, घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे बंद झालेले आहेत किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल, शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल, तर असा शत्रूचा त्रास शत्रुदोष दरिद्रता दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या अक्षय तृतीयेला सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, एक तुळशीचं पान टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। हे स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष हे निघून जातात आणि आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं, पवित्र होत असतं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे। आपलं संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे। तसेच जिथे आपल्या घरामध्ये आपण तुळस लावलेली आहे तिथली जागा सुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून काढायची आहे। थोडंसं हळदीचं पाणी तिथे शिंपडायचं आहे, एका कपड्याने तुम्हाला ते पुसून घ्यायचं आहे। तुळशीजवळ एक छानशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला
उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये हळद कुंकू अक्षता घ्यायची आहे, लाल रंगाची फुलं असेल तर ती घ्यायची आहे। त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर हळद टाकायची आहे आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत। ज्याला फूल असतील अशा 2 अखंड फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। थोडीशी हळदीची पेस्ट घ्यायची आहे आणि तुम्हाला या लवंगा पिवळ्या करून घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला एका ग्लासमध्ये उसाचा रस घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 चमचे हा रस असला तरीही चालेल। उन्हाळा आहे, सगळीकडे उसाचा रस हा मिळत असतो। थोडासा उसाचा रस तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तुळशीकडे उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला लावायचा आहे, म्हणजेच दिव्याची वात ही उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि आपल्याला सुद्धा उत्तरेकडेच तोंड करून तुळशीजवळ बसायचं आहे। त्यानंतर तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आपण घेतलेलं आहे, जल आपण घेतलेलं आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे। उसाचा रस यानंतर सुद्धा तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी उसाचा रस तुळशीला अर्पण केला तर आपल्याला येणाऱ्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात। तसेच एखादं कर्ज असेल, मग ते गाडीचं कर्ज असेल, घराचं कर्ज असेल, जमिनीचं कर्ज असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं कर्ज तुमच्यावरती असेल तर या कर्जातून 100% मुक्तता होते। कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळतो, तसेच आपल्याला कर्ज फेडण्यासाठी हवे तसे पैसे सुद्धा आपल्याकडे येत असतात। आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत असतं आणि त्यानंतर आपल्याला या 2 लवंगा आपण हळदीमध्ये ज्या पिवळ्या गेलेल्या आहेत तर त्या 2 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुळशीजवळ बसूनच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे। 1 वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि या 2 लवंगा तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवून द्यायच्या आहेत। त्यानंतर या तुळशीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, तुमची प्रगती होण्यासाठी, घरातील आयुष्यातील दोष अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे। घरातल्या प्रत्येक स्त्रीने हा उपाय न चुकता शक्य असेल तर सकाळच्या वेळेमध्ये करा, नाही शक्य झालं तर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला 1 ग्लास भरून उसाचा रस हा शिवलिंगावरती सुद्धा अर्पण करायचा आहे। ग्लास भर नाही शक्य झालं तर अगदी तुम्ही 2 चमचे रस हा शिवलिंगावरती अर्पण केला तरीही चालेल। जो व्यक्ती या दिवशी शिवलिंगावरती 2 चमचे उसाचा रस, पांढरी फुलं आणि बेलपत्र अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात भगवान शिवशंकर हे पूर्ण करतात। त्या व्यक्तीच्या आयुष्याचा भाग्योदय हा झाल्याशिवाय राहत नाही आणि त्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही व्हायला सुरुवात होते। तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेले छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या अक्षय तृतीयेला करायचे आहेत। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।